Hello and welcome student. This is our mechanical engineering materials subject, and that is our course, and mechanical engineering materials course code is 22343. I am Mr. D.R. Mane from mechanical department VVIT PAL. So last lecture we have to see heat treatment processes. This is a chapter of heat treatment processes, and in that first process is annealing. Annealing process in the various in that various types of annealing process. Okay, so first one is a full annealing. Last lecture ला आपण full annealing ची टोटल प्रोसिजर आणि ते पर्पज ऑफ फुल annealing हे आपण बघितलेलं आहे विथ ग्राफ. ओके, सो in this lecture we have to continue to that is types of annealing processes. Okay, so this is a second type of process annealing. uh, in sheets and wire industries, the steel is cold drawn or cold rolled from larger section or to a thinner section. During this cold working, the microstructure of steel gets distorted or damaged due to the application of large amount of forces, that is stresses. So the microstructure should be recovered before we continue to work further. Okay, आता प्रोसेस अनेलिंग कुठं करायचं बघा, की जे शीट्स तयार होतात जिथं जे स्टीलच्या शीट्स किंवा स्टीलच्या वायर तयार होतात. ओके, ज्याचा थिकनेस कमी आहे, थिकनेस सुरुवातीला ते इंगॉट्स फॉर्म मध्ये असतात. ओके, सुरुवातीला त्याचा थिकनेस जास्त असतो आणि ते ह्या प्रोसेस मध्ये काय झालं, त्या शीट्स कशा तयार केल्या जातात की ते रोल्ड असतात, रोलर असतात, त्या रोलर मध्ये त्या शीट्स काय केल्या जातात, मर्ज केल्या जातात. ओके, आणि त्याच्यामध्ये घातल्यानंतर किंवा ती वायर जी आहे त्या पहिला जी काय काय असणार आहे, तर लार्ज डायमीटरचा तो पीस असणार आहे. ओके, प्रॉडक्ट असणार आहे आणि त्याच्यामधनं वायर फॉर्म करायचं आपल्याला. तर त्याच्यावर काय केलं जातं, कोल्ड ड्रॉन ही एक प्रोसेस आहे, मेकॅनिकल प्रोसेस. तर ती कोल्ड ड्रॉन किंवा कोल्ड रोल्ड आपण त्याच्यामध्ये करतोय, ज्याच्यामुळे काय होतं की ते मल्टिपल पासेस मधून रोलर मधून पास होत होत त्या शीट्स फॉर्मेशन मध्ये किंवा वायर फॉर्मेशन मध्ये आपल्याला मिळतात. म्हणजे त्याचा लार्ज सेक्शन जो असतो तो कमी 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 सेक्शन कमी कमी होत जात, तो थिनर पोर्शन होतो त्याचा. म्हणजे थिन शीट्स होतात किंवा थिन वायर आपल्याला याच्यामधून कोल्ड वर्किंग मधून मिळतात. ह्या कोल्ड वर्किंग प्रोसेस मध्ये काय केलं जातं की मायक्रोस्ट्रक्चर जे आहेत स्टीलचे ते डिस्टॉर्ट होतात किंवा डॅमेज होतात. ओरिजिनल जे मायक्रोस्ट्रक्चर जे आहेत आणि ते डिस्टॉर्ट झाल्यामुळे, ते डॅमेज झाल्यामुळे नक्कीच काय होणार आहे, प्रॉपर्टीज त्याच्या ज्या आहेत, मूळ ज्या प्रॉपर्टीज आहेत स्टीलच्या, त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे किंवा त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर त्याच्यावर परिणाम होणार आहे. आणि सो आपल्याला ह्याच्यामध्ये फोर्सेस पण जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये कंटिन्युअसली अप्लाय केला जातो आणि ह्याच्यामुळे नक्कीच त्याचं स्ट्रेस डेव्हलप त्या प्रॉडक्ट मध्ये होतो. आणि हे जर आपल्याला हे जर रिकवर करायचं असेल, समजा जर आपल्याला त्या प्रॉपर्टीज किंवा ते मायक्रोस्ट्रक्चर जर रिकवर करायचं असेल, तर आपल्याला इथं अॅनेलिंग करणं मध्ये गरजेचं आहे त्या प्रोसेस मध्येच. म्हणून ह्याला प्रोसेस अनेलिंग असं आपण म्हणतोय, कारण त्या प्रोसेस मध्ये मधली स्टेप आहे अनेलिंगची. बेसिकली बाकीचे जस्ट काही वेळा आपण बघतो की ही ट्रीटमेंट प्रोसेस कधी असते, की आफ्टर द प्रॉडक्ट फॉर्मेशन झाल्यानंतर, एखादा प्रॉडक्ट ज्यावेळी हे होतो, ज्यावेळी हार्ड होतो आणि तो रिमूव्ह, आपल्याला त्यातले स्ट्रेसेस रिमूव्ह करायचे आहेत किंवा त्याच्यात आपल्याला मशीनिंग पुढे करायचं आहे, तर त्याच्या तिथं आपण ते अॅनेलिंग केलं जातं. मग ह्याच्यामध्ये आपण या कोल्ड वर्किंगच्या प्रोसेसमध्येच आपण ते अॅनेलिंग करणार आहे. ओके, सो द हीट ट्रीटमेंट मेथड टू रिकवर द मायक्रोस्ट्रक्चर इन बिटवीन टू कोल्ड वर्किंग प्रोसेसेस, दॅट इज पासेस, इज नोन ॲज अ प्रोसेस अॅनेलिंग. म्हणजे दोन कोल्ड वर्किंगच्या मध्ये आपण ही अॅनेलिंग प्रोसेस करणार आहे, म्हणून याला प्रोसेस अॅनेलिंग असं आपण म्हणायचं. इट इज ऑल्सो नोन ॲज अ सब क्रिटिकल अॅनेलिंग बिकॉज ऑफ this process the steel is heated below the A1 line, that is a lower critical temperature line. आता लोअर क्रिटिकल टेम्परेचर लाईन म्हणजे 723 डिग्री सेल्सिअस किंवा 727 डिग्री सेल्सिअस आपण बघितलेलं आहे की त्या टेम्परेचरच्या खाली आपण इथं हे अॅनेलिंग करतोय, म्हणून ह्याला सब क्रिटिकल अॅनेलिंग असं सुद्धा
याचं म्हणायचं, ओके, किंवा म्हणतो आपण. सो we see the that is the procedure of this is process annealing. That is the first step in that is heating the steel to a process annealing temperature. आता प्रोसेस अनेलिंग टेम्परेचर साधारणपणे 550 to 650 डिग्री सेल्सिअस पर्यंत नेलं जातं. आता ह्यामध्ये लो कार्बन स्टीलचा वापर केला जातो. लो कार्बन स्टील हायपोइलेक्ट्रिक स्टील कंटेन्स लेस दॅन 0.4% कार्बन, ज्याच्यामध्ये 0.4% कार्बन आहे किंवा 0.4% पेक्षा कमी कार्बन आहे, ते असं जे हायपो इलेक्ट्रोड स्टील जे आपण म्हणतोय, आपण हे बघितलेलं आहे बघा, हायपो इलेक्ट्रोड स्टील आणि हायपर युटेक्टॉइड स्टील. हायपो कधी म्हणायचं, ज्यावेळी 0.8%च्या खाली असणार आहे आणि 0.8% कार्बन ज्याच्यावर असणार आहे ते स्टीलला आपण हायपर युटेक्टॉइड स्टील असं म्हणतो. तर आपल्याला इथं काय करायचं बघा, 0.4% कार्बन पर्यंतच आपल्याला ते स्टील, असं स्टीलच होतं आपल्याला, त्याच्यावर आपण प्रोसेस अनेलिंग करायचं आहे, ओके. कारण प्रोसेस अनेलिंग इज नॉट applicable for steel more than 0.4% कार्बन because such steel cannot be cold work. कारण त्याच्यावर जे आहे कार्बन पर्सेंटेज जर वाढलं तर शक्यतो आपण ते कोल्ड वर्क करत नाही, ओके. कोल्ड वर्क हे 0.4% कार्बनच्या खाली पर्सेंटेज आहे स्टीलचं, त्याला आपण कोल्ड वर्किंग प्रोसेस करतो. सो सेकंड स्टेप इज अ होल्डिंग पिरियड इज लेस as the thickness is very less in case of wires and sheets. नक्कीच काय असणार आहे बघा, की होल्डिंग पिरियड म्हणजे त्या टेम्परेचरला 550 ते 750 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जे आपण प्रॉडक्ट होल्ड करतो, दुसरी स्टेप जी आहे ती मात्र इथं कमी ठेवलेली आहे. कारण का, नक्कीच त्याचा थिकनेस, वायर किंवा ती शीट्स असेल त्याचा थिकनेस खूप कमी आहे, त्यामुळे डिस्टॉर्ट होऊ शकते, ओके, स्ट्रक्चर मध्ये चेंज होऊ शकतं. त्यामुळं आपण काय करू शकतो, काय करायचं की होल्डिंग पिरियड ह्याचा कमी ठेवायचा, साधारणपणे 5 ते 10 मिनिट. होल्डिंग इट मे बी अबाउट 5 to 10 मिनिट्स. आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप अॅनेलिंग मधली, की आपण स्लोली कूल करायचं स्टील एअर मध्ये, म्हणजे त्याला आपण कुठलंही आपण त्याच्यामध्ये क्वेंचिंग वगैरे अशा पद्धतीने काही करायचं नाही किंवा थंड काही करायचं नाही. आपल्याला ते आहे त्या रेग्युलर एअर मध्येच आपल्याला काय करायचं आहे, त्याला ते तसंच गार होण्यासाठी सोडून द्यायचं, ओके. सो दिस इज अ cooling slowly in still air. This is a procedure of that is a process annealing. So what is the purpose of process annealing? What is the advantage? What is the objective of process annealing? Let's see. To partial remove the internal stresses developed during cold working processes. आता आपण बघितलेली कोल्ड वर्किंग प्रोसेस मध्ये काय होतं, कंटिन्युअसली त्याच्यावर प्रेशर असतं, प्रेशराइज्ड असतं, ते सारखं सारखं रोलर मध्ये ते पास केलं जातं, ओके. कंटिन्युअस त्याच्यावर काय असतं, स्ट्रेसेस डेव्हलप होतात आणि नक्कीच इथं त्यामुळे इंटरनल स्ट्रेसेस जास्त असतात आणि हे स्ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी आपण याच्यामध्ये प्रोसेस अॅनेलिंग करायचं. टू इम्प्रूव्ह कोल्ड वर्किंग प्रॉपर्टीज फॉर फॅसिलिटिंग फर्दर कोल्ड वर्किंग इन केस ऑफ प्रोसेस अॅनेलिंग. आता कोल्ड वर्किंग प्रॉपर्टीज ज्या आहेत, प्रॉपर्टीज आहेत, तर ह्याच्यामध्ये काय होतं, इम्प्रूव्ह होतात काही प्रॉपर्टीज ज्या आहेत कोल्ड वर्किंगमुळं, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज मिळतात आपल्याला, तर त्या इथं इम्प्रूव्ह केल्या जातात प्रोसेस अॅनेलिंग मध्ये. त्यानंतर हार्डनेस त्याचा कमी केला जातो, मटेरियल सॉफ्ट केलं जातं आणि नक्कीच त्यामुळं मशनॅबिलिटी इम्प्रूव्ह होणार आहे, ओके. सो इम्प्रूव्ह डक्टिलिटी, मॅलेबिलिटी, फॉर्मॅबिलिटी, पर्सेंटेज इलॉंगेशन अँड स्ट्रेंथ. सॉफ्ट झाल्यामुळे नक्कीच डक्टिलिटी चांगली मिळणार, मॅलेबिलिटी होणार, फॉर्मॅबिलिटी होणार, पर्सेंटेज इलॉंगेशन आणि स्ट्रेंथ ही चांगल्या पद्धतीने आपल्याला हे प्रॉडक्ट मध्ये मिळू शकते. टू इम्प्रूव्ह मेकॅनिकल, फिजिकल, इलेक्ट्रिकल, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आणि हे मध्ये प्रोसेस अॅनेलिंग मध्येच अॅनेलिंग केल्यामुळं नक्कीच इथं मेकॅनिकल, फिजिकल, इलेक्ट्रिकल किंवा मॅग्नेटिक तिथल्या ज्या प्रॉपर्टीज त्या मटेरियलच्या आहेत त्या नक्कीच इम्प्रूव्ह झालेल्या तुम्हाला दिसतील. सो नेक्स्ट थर्ड टाइप इज अ स्ट्रेस रिलीफ अॅनेलिंग. पुढचा जो टाइप आहे, पहिला जो बघितला तो फुल अॅनेलिंग, नंतर पहिला प्रोसेस अॅनेलिंग, आता जो बघणार तो स्ट्रेस रिलीफ अॅनेलिंग. सो Stress relief annealing is employed to relieve the internal stresses that were induced in low carbon steel components during cold working, forging, welding.
आता स्ट्रेस रिलीफ अॅनिलिंग कुठं करतात बघा, जिथं कोल्ड वर्किंग प्रोसेस आहे, जिथं फोर्जिंग आहे, जिथं वेल्डिंग आहे, ह्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहेत, तिथं स्ट्रेस रिलीफ अॅनिलिंग करायचं असतं. इंटरनल स्ट्रेसेस आर पार्शली रिलीव्ड बाय दिस प्रोसेस बट स्ट्रेंथ अँड हार्डनेस इज रिटेन. हार्डनेस आणि स्ट्रेंथ ही रिटेन ठेवून, जी ओरिजिनल ती जी आहे तशी ठेवून त्यातले स्ट्रेसेस रिलीव्ह करण्यासाठी स्ट्रेस रिलीफ अॅनिलिंग आपण करायचं. प्रोसिजर बघू. What is the procedure of stress relief annealing? So let's see the procedure of stress relief annealing is heating the steel to stress relief temperature. आता किती टेम्परेचर आहे? 500 to 550 degree Celsius for low carbon steel. Hypothecal steel contains less than 0.4% carbon. आता सेम मगाची जसं अॅनिलिंग होत तसंच आहे प्रोसेस अॅनिलिंग, जे फक्त मध्ये प्रोसेस मध्ये केलं हे तसं नाही. फक्त तेच तसंच आहे, फक्त 500 ते 550 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर पर्यंत आपण त्याला टेम्परेचर देऊन आपण काय करणार आहे, ते लो कार्बन स्टील आहे, म्हणजे लो कार्बन म्हणजे 0.4% ज्याच्यात कार्बन आहे ते ते आपल्याला इथं आपण वापरणार आहे. आणि नक्कीच हे जे आहे ते कोल्ड वर्किंग कॅन नॉट बी, बिकॉज सच स्टील कॅन नॉट बी, कारण ज्याच्यात 0.4% कार्बन जास्त आहे त्याच्यामध्ये कोल्ड वर्किंग प्रोसेस केली जात नाही. त्या स्टील म्हणून ते स्टील आपण तिथं वापरणार आहे. इथं आपण ज्याच्यात 0.4% कार्बन पेक्षा कमी जे कार्बन पर्सेंटेज आहे, जे स्टील आहे तेच आपण इथं स्ट्रेस रिलीफ अॅनिलिंगला वापरतो. सो होल्डिंग पिरियड इज अबाउट 1 to 2 hours. इथं मात्र होल्डिंग पिरियड मगाशी जसं होतं की फक्त प्रोसेस अॅनिलिंग मध्ये शीट्स किंवा रोलरसाठी, सॉरी वायरसाठी आपण ते वापरत होतो, तर इथं तसं नाही. इथं मोठे लार्ज थिकनेस असणारे प्रॉडक्ट सुद्धा आपण इथं वापरतोय. त्यामुळे नक्कीच इथं होल्डिंग पिरियड जो सोकिंग पिरियड तो 1 to 2 hours पर्यंत आपण ठेवू शकतो. ओके. सो कुलिंग स्लोली इन स्टील एअर, त्याच्यानंतर आपण स्लोली कूल करायचं आहे स्टील एअर मध्ये. ओके, ही तिसरी स्टेप झाली. नेक्स्ट वन इज अ स्पेरोडायझिंग अॅनिलिंग, दॅट इज स्पेरोडायझिंग. चौथी जी स्टेप आहे ती आहे स्पेरोडायझिंग अॅनिलिंग. आता आपण फुल अॅनिलिंग बघितलं, त्यानंतर प्रोसेस अॅनिलिंग बघितलं, त्यानंतर आपण जे मगाशी बघितलं ते स्ट्रेस रिलीफ अॅनिलिंग बघितलं. आता चौथी जी स्टेप आहे ती स्पेरोडायझिंग अॅनिलिंग. When steel is cooled rapidly, it causes the formation of martensite structure. Martensite has needle-like structure of cementite. This causes the steel to be brittle in nature. आता स्पेरोडायझिंग ही प्रोसेस जी काय आहे त्याच्यामध्ये काय होतं बघा, की आता सुरुवातीला पहिला एक काही वेळेला काय होतं, स्टील हे कूल्ड रॅपिडली कूल केलं जातं आणि रॅपिडली कूल केल्यानंतर त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ मार्टेनसाइट स्ट्रक्चर होतं. आता मार्टेनसाइट स्ट्रक्चर फॉर्मेशन झाल्यामुळे काय होणार आहे, नक्कीच ते हार्ड होणार आहे, ब्रिटल होणार आहे. आणि त्याच्यामध्ये मार्टेनसाइट म्हणजे काय असतं बघा, निडल्स लाईक अ स्ट्रक्चर ऑफ सिमेंटाइट, म्हणजे सिमेंटाइट. मार्टेनसाइट मध्ये काय तर ते सिमेंटाइटच्या निडल्स असतात. निडल्स म्हणजे काय, सुईसारखं किंवा टाचणीसारखं जे दिसणारं अशा निडल्स, बारीक 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 निडल्स आपल्याला काय करतील त्याच्यामध्ये दिसतील, ज्या सिमेंटाइटच्या आहेत. ओके. सो हे ब्रिटल नेचर आहे, त्यामुळे ब्रिटल स्ट्रक्चर होतं हे. आता हा ब्रिटलनेस कमी करायचा झाला, ओके, सो ॲज टू रिड्यूस द ब्रिटलनेस ऑफ स्टील, द निडल्स लाईक स्ट्रक्चर ऑफ सिमेंटाइट इज कन्वर्टेड इनटू स्पेरिकल शेप बाय ही ट्रीटमेंट मेथड कॉल्ड स्पेरोडायझिंग. आता हेच आपल्याला काय करायचं आहे, मटेरियल सॉफ्ट करायचं आहे. ओके, जे ब्रिटल आहे, ओके, तर ब्रिटलचं मटेरियल म्हणजेच त्याच्यामध्ये निडल्स लाईक जे स्ट्रक्चर आहेत, निडल्स लाईक सिमेंटाइट आहेत, त्या निडल्स, सिमेंटच्या निडल्स ज्या आहेत त्या आपल्याला स्पेरॉइड मध्ये कन्वर्ट करायचे आहेत, स्पेरिकल शेप मध्ये. ओके, त्या स्पेरिकल शेप म्हणजेच ह्या ही ट्रीटमेंट मेथडलाच आपण काय म्हणतोय, स्पेरोडायझिंग प्रोसेस किंवा स्पेरोडायझिंग अॅनिलिंग. So let's see the spheroidizing annealing procedure. Heating the steel to spheroidizing temperature. आता what is the spheroidizing temperature? That is 650 to 700 degrees Celsius for high carbon steel. हाय कार्बन स्टील म्हणजे ज्याच्यामध्ये 0.8% पेक्षा कार्बन जास्त आहे. साधारणपणे कार्बन स्टील मध्ये कार्बनचं पर्सेंटेज याच्यामध्ये आहे 0.7 ते 1.4%, 0.7 to 1.4% कार्बन. सो हे जे हाय कार्बन स्टील आहे ते हाय कार्बन स्टील
हे कशासाठी वापरतात तर कटिंग टूलसाठी वापरतात. ते हाय कार्बन स्टील जे आहे ते 650 ते 700 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण टेम्परेचर त्याचं न्यायचं. दुसरी स्टेप होल्डिंग पिरियड 15 ते 25 तास 15 to 25 hours ते त्या टेम्परेचरला 15 ते 25 तास ठेवायचं. ड्युरिंग दिस सोकिंग पिरियड देअर विल बी नॉट any phase change because the temperature is less than A1 is a LCT line, but the needle like carbide takes spherical shape due to the surface tension. आता हे जे सोकिंग पिरियड आहे हा तुम्हाला दिसतोय की 15 ते 25 तास आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणताही फेज चेंज झालेला दिसत नाही. ओके, कारण आपण टेम्परेचर आपण काय करतोय, क्रिटिकल लोअर क्रिटिकल टेम्परेचर जी लाईन आहे 723 त्याच्या खाली म्हणजे 650 ते 700 डिग्री पर्यंतच आपण ते टेम्परेचर नेलेलं आहे. त्याच्यावर आपण टेम्परेचर नेलं आहे, त्यामुळे फेज चेंज काय होणार नाही आहे. आहे त्या फेजमध्ये काय होणार आहे ते आपण फक्त लॉंग पिरियड मध्ये ठेवलेलं आहे हाय त्या टेम्परेचर मध्ये. आणि त्या टेम्परेचर मध्ये ठेवल्यामुळे काय होणार आहे, निडस ज्या आहेत, निडस लाईक जे स्ट्रक्चर आहे कार्बाइड आहे त्याचं ते कार्बाइड जे दिसतील तुम्हाला स्पेरॉइड मध्ये चेंज झालेले दिसतील, स्पेरिकल शेप मध्ये चेंज झालेल्या दिसतील. सो थर्ड स्टेप इज कुलिंग स्लोली इन स्टील एअर. त्याच्यानंतर स्लोली आपल्याला ते स्टील एअर मध्ये म्हणजे आहे त्याच टेम्परेचर मध्ये किंवा रूम टेम्परेचर मध्ये आपल्याला ते आहे ते टेम्परेचर मध्ये कूल करायचं आहे. ओके, सो दिस इज अ प्रोसिजर ऑफ स्पेरोडायझिंग अॅनिलिंग. So next next type is that is isothermal. So next one is a isothermal annealing. आतापर्यंत आपण जे बघितलेलं आहे बघा, आतापर्यंत आपण फुल अॅनिलिंग बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं प्रोसेस अॅनिलिंग, त्याच्यानंतर आपण स्ट्रेस रिलीफ अॅनिलिंग बघितलं, आणि लास्ट जे बघितलं आपण ते म्हणजे स्पेरोडायझिंग अॅनिलिंग, ज्याच्यामध्ये जे कार्बाइड आहेत स्पेरॉइड निडल्स लाईक कार्बाइड जे आहे त्याचं कन्वर्ट आपण कशामध्ये केलं, स्पेरॉइड्स मध्ये केलं. ओके, त्याला आपण स्पेरोडायझिंग अॅनिलिंग असं म्हणतो. आता नेक्स्ट वन इज आयसोथर्मल अॅनिलिंग और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ डिफ्युजन अॅनिलिंग. बघा, आयसोथर्मल अॅनिलिंगलाच काय म्हणतात, डिफ्युजन अॅनिलिंग म्हणतात. इट इज अ मॉडिफाईड मेथड ऑफ फुल अॅनिलिंग. इट इज अ मॉडिफाईड मेथड ऑफ फुल अॅनिलिंग म्हणजेच काय, आपण पहिला जो टाईप बघितला बघा फुल अॅनिलिंगचा, त्या फुल अॅनिलिंग जर तुम्हाला हे फुल अॅनिलिंग पुन्हा एकदा बघायचं असेल तर आपण व्हिडिओ लेक्चर आपलं युट्यूबवर आहे, लास्ट लेक्चर तुम्ही त्यामध्ये पुन्हा एकदा जाऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला फुल अॅनिलिंगची प्रोसिजर परत एकदा तुम्हाला लक्षात येईल, समजून घेता येईल. ओके, सो फुल अॅनिलिंग प्रोसेस जी होती त्याची मॉडिफिकेशन म्हणजेच आहे आयसोथर्मल अॅनिलिंग. So the modification made in the method is that the steel is fast cooled to perlite transformation temperature and held there at temperature for soaking for several hours. आता ते मॉडिफिकेशन केलेलं आहे फुल अॅनिलिंगचं. मॉडिफिकेशन म्हणजे काय, तर इथं काय केलेलं आहे बघा, स्टील हे फास्ट कूल केलेलं आहे. यामध्ये आपण स्टील काय तिथं आपण आहे त्या टेम्परेचरला म्हणजे आपण फर्नेस क्लोज केलेला आहे, स्टॉप केलेला आहे, फर्नेस बंद केलेला आहे. फर्नेस बंद केल्यानंतर जे रूम टेम्परेचर आहे, जे रेग्युलर टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये आपण ते स्लोली कूल त्याच्यामध्ये करतो. पण इथं तुम्हाला त्या पद्धतीने दिसत नाही. इथं तुम्हाला आपल्याला थोडंसं फास्ट कूल करायचं आहे आणि फास्ट कूल केल्यामुळे काय होणार आहे, परलाईट ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. म्हणजे आपल्याला परलाईट म्हणजे सॉफ्ट मटेरियल, सॉफ्ट तुम्हाला ते मटेरियल झालेलं दिसेल. सो हेल्ड ॲट दिस देअर टेम्परेचर फॉर सोकिंग फॉर सेव्हरल अवर्स. आणि या टेम्परेचरला आपल्याला ते जास्त वेळ आपल्याला ठेवायचं आहे. ते परलाईट जे फॉर्मेशन होणार आहे ते परलाईट म्हणून त्यामुळे आपल्याला जास्त ते सोकिंग पिरियड त्याचा वाढवणं गरजेचं आहे. ओके, सो with this modification we can achieve some advantages such as a reduced time requirement, uniform structure, improve machinability and better surface finish. आता हे झाल्यामुळं मॉडिफिकेशन केल्यामुळं काय मिळणार आहे आपल्याला ते महत्वाचं आहे. ऍडव्हान्टेज बघा, एक म्हणजे कमी टाइम लागणार आहे. दुसरं म्हणजे युनिफॉर्म स्ट्रक्चर,
स्ट्रक्चर जर बघितलं तर तुम्ही युनिफॉर्मिटी असणार आहे त्या स्ट्रक्चरमध्ये. कुठेही स्ट्रक्चर तुम्हाला चेंज झालेलं दिसत नाही, एकसारखं स्ट्रक्चर सगळीकडे दिसणार आहे थ्रूआउट दॅट प्रॉडक्ट. तिसरी महत्वाची गोष्ट, इम्प्रूव्ह मशनॅबिलिटी. मशनॅबिलिटी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यावर मशीनिंग खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणजे मशनॅबिलिटी त्याची चांगली आहे, इम्प्रूव्ह झालेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बेटर सरफेस फिनिश. सरफेस फिनिशिंगच्या बाबतीत जर बघितलं तर प्रॉडक्ट खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तो स्मूथ असा सरफेस फिनिश किंवा सरफेस फिनिश खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. ओके, म्हणून हे आयसोथर्मल अॅनेलिंग हे महत्वाचं आहे. When high alloy steel are hot rolled and cooled, bainite or martensian structure are formed. These structures are too hard for machining and cause premature wearing of cutting tools. आता हे जे मटेरियल आहे, हे मटेरियल हाय ऑला स्टील जे असतं ते हॉट रोल्ड किंवा कोल्ड केलं जातं. हॉट रोल्ड करून नंतर कूल केलं जातं आणि त्याच्यामुळे ते रॅपिडली कुलिंग असल्यामुळे काय होणार आहे, तिथं बेनाइट किंवा मार्टेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला फॉर्म झालेलं दिसेल. ओके, हायोला स्टील. आता ते हायोला स्टील ज्यावेळी बेनाइट किंवा मार्टेनचं स्ट्रक्चर होतं त्यामध्ये मिळतं, त्या ह्या स्ट्रक्चरमुळे काय होणार आहे, ते मटेरियल जे आहे ते हार्ड होणार आहे आणि मशीनिंग करताना तिथं प्रॉब्लेम होणार आहे, टूल विअर आउट होणार आहे तुमचं आणि तो लॉस आहे. ओके, आणि ते जर आपल्याला करायचं नसेल, आपल्याला ते मटेरियल सॉफ्ट करायचं असेल, इझिली मशीनिंग करायचं असेल, तर आपल्याला मात्र इथं आयसोथर्मल अॅनिलिंग करणं गरजेचं आहे. सो आयसोथर्मल अॅनिलिंग इज परफॉर्म टू कन्वर्ट दीज हार्ड स्ट्रक्चर इनटू परलाइट स्ट्रक्चर. म्हणजे ते हार्ड स्ट्रक्चर आहे, मार्टेन्साइट स्ट्रक्चर आहे, बेनाइट स्ट्रक्चर आहे, त्याचं कन्व्हर्जन परलाइट स्ट्रक्चर मध्ये करण्याचं काम कोण करतं? आयसोथर्मल अॅनिलिंग. सो विच इज सॉफ्ट अँड डक्टाईल मायक्रोस्ट्रक्चर सुटेबल फॉर मशीनिंग. आणि नक्कीच त्यामुळं आयसोथर्मल अॅनिलिंग केल्यामुळं आपल्याला सॉफ्ट अँड डक्टाईल असं मायक्रोस्ट्रक्चर फॉर्म होतं आणि सुटेबल हे मशीनिंगसाठी खूप चांगलं सुटेबल आहे. ओके, सो व्हॉट इज द नेक्स्ट वन इज व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ आयसोथर्मल अॅनिलिंग. आता आपण वन बाय वन याची प्रोसिजर बघू. तर हिटिंग द स्टील टू अ फुल अॅनिलिंग टेम्परेचर. मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे की आयसोथर्मल अॅनिलिंग ही मॉडिफिकेशन ऑफ फुल अॅनिलिंग आहे. फुल अॅनिलिंगचं मॉडिफिकेशन म्हणजे आयसोथर्मल अॅनिलिंग. त्यामुळे पहिली स्टेप सेम असणार आहे की आपली पहिली स्टेप जी होती त्यामध्ये हायपो इओटोक्टेड स्टील जर असेल तर ते 30 ते 50 डिग्री टेम्परेचर डिग्री सेल्सिअस A3 लाईनच्या वरती, आणि हायपोइओटोक्टेड स्टील असेल तर A1 लाईन म्हणजे 723 डिग्रीच्या वरती 30 ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आपल्याला त्या स्टीलचं न्यायचं आहे. ओके, सो दिस इज अ टेम्परेचर. आता आपण हिटिंग केलं, हिटिंग केल्यानंतर सेकंड प्रोसिजर बघा ह्याच्यामध्ये काय, तो स्लाइटली फास्ट कूलिंग टू अ लेझर टेम्परेचर बिलो A1 line about 650 degree Celsius. This temperature is called perlite transformation temperature. आता हिथंच महत्वाची स्टेप आहे की आता आपण स्लोली कूल करायचं नाही. हिथं मात्र काय करायचं बघा, लगेच थोडा वेळ ठेवून या टेम्परेचरला लगेच आपण फास्ट कूल करायचं आहे. कुठंपर्यंत टेम्परेचर न्यायचं आहे? 650 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि इथंच तुम्हाला काय मिळणार आहे, परलाइट ट्रान्सफॉर्म झालेलं दिसेल. स्ट्रक्चर बेनाइट स्ट्रक्चर किंवा मार्टेन्साइट स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला परलाइट फॉर्म झालेलं ह्याच्यामध्ये कळेल. ओके, सो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, होल्डिंग ऍट दिस टेम्परेचर फॉर अ पिरियड 10 to 20 hours. यानंतर आपल्याला ते हे जे मटेरियल आहे ते मटेरियल आपल्याला 750 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला त्या टेम्परेचरला आपल्याला काय करायचं, होल्ड करायचं आहे. होल्ड म्हणजे काय, त्याच टेम्परेचरला सोकिंग पिरियड जो आहे तो साधारणपणे 10 to 20 hours पर्यंत ठेवायचा आहे. टेम्परेचर इज held constant until all the austenite gets converted entirely into ferrite and perlite. हे टेम्परेचर आपल्याला 10 ते 20 तास ठेवायचं. कधीपर्यंत ठेवायचं आहे असं टेम्परेचर, जोपर्यंत ते ऑस्टेनाइट आहे यातलं ते पूर्णपणे फेराइट किंवा परलाइट स्ट्रक्चर मध्ये चेंज होत नाही, एंटायरली कन्वर्ट होत नाही, म्हणजेच सॉफ्ट होत नाही मटेरियल, तोपर्यंत आपल्याला हे होल्डिंग पिरियड ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते फोर्थ स्टेप इज कूलिंग इन एअर टू रूम टेम्परेचर, आणि त्याच्यानंतर आपल्याला रूम टेम्परेचरला कूल करायचं आहे.
आता खाली तुम्हाला ग्राफ दिसतोय फुल अॅनिलिंगचा आणि आयसोथर्मल अॅनिलिंग कम्पेअर, लक्षात येईल तुमच्या की हे मॉडिफिकेशन कसं आहे. तर या फुल अॅनिलिंग मध्ये बघा होल्डिंग केलंय, सोकिंग एक ठराविक टायमिंग पर्यंत केले आणि त्याच्यानंतर परत स्लो कुलिंग केलेलं आहे. ओके. आता आयसोथर्मल अॅनिलिंग मध्ये काय केलं आपण, पहिला हिटिंग केलं, थोडा वेळ ठेवून लगेच आपण फास्ट कुलिंग केलं, टेम्परेचर 650 पर्यंत आणलं त्याचं. तिथं आपल्याला आपण तिथनं पुढे 10 ते 20 तास आपण ते ठेवलंय जोपर्यंत ऑस्टेनाइट कन्वर्ट होत नाही कशामध्ये, फेराइट अँड पर्लाइट स्ट्रक्चर मध्ये. आणि तिथनं नंतर आपण ते स्लो कोलिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आपल्याला मिळतं हे पर्लाइट स्ट्रक्चर आपल्याला मिळतं आणि त्याच्यामुळे डक्टाईल किंवा मशनॅबिलिटी जे आहे सॉफ्ट मटेरियल होतं किंवा मशनॅबिलिटी चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकताय, मशनिंग करू शकताय, हे ह्याच्यामुळेच आहे. ओके. त्यामुळे आपल्याला हे मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. फुल अॅनिलिंगचं मॉडिफिकेशन केल्यानंतर मिळतं आयसोथर्मल अॅनिलिंग. ओके. सो this is our today's last this is last procedure, last type of annealing. ओके. सो अॅनिलिंग मध्ये आपण जे बघितलं फुल अॅनिलिंग बघितलं, आयसोथर्मल अॅनिलिंग बघितलं. ओके. आता फुल अॅनिलिंग नंतर आपण प्रोसेस अॅनिलिंग बघितलं, प्रोसेस अॅनिलिंग नंतर आपण स्ट्रेस रिलीफ अॅनिलिंग बघितलं, त्यानंतर आपण बघा आपण बघितलं प्रोसेस अॅनिलिंग, त्याच्यानंतर स्ट्रेस रिलीफ अॅनिलिंग आपण बघितलेलं आहे. ओके. त्यानंतर स्पेरोडायझिंग अॅनिलिंग ज्याच्यामध्ये सिमेंटाइट जे आहे, निडल्स सिमेंटाइट जे आहेत, निडल्स लाईक स्ट्रक्चर, त्याचं आपण स्पेरॉइड्स मध्ये कन्व्हर्जन केलं, त्याला आपण स्पेरोडायझिंग अॅनिलिंग म्हणतो. ते आपण बघितलं स्पेरोडायझिंग अॅनिलिंग. स्पेरोडायझिंग नंतर आपण आता ही जी बघितली लास्ट शेवटची स्टेप अॅनिलिंग मधली ती म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ फुल अॅनिलिंग, दॅट इज आयसोथर्मल अॅनिलिंग, ऑल्सो कॉल्ड एज अ डिफ्युजन अॅनिलिंग. असं आपण हे अॅनिलिंगचे पहिली जे एक ही ट्रीटमेंट प्रोसेस आहे अॅनिलिंग, ह्याचे सब टाईप सगळे आपण इथपर्यंत आपले बघितलेले आहेत. ओके. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. ओके. ओके, गुड बाय.